नमस्कार, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहू शकता शिरूर कासार तालुक्याला जो वरदान ठरलेला आहे सिंधफणा मध्यम प्रकल्प। हा मध्यम प्रकल्प पूर्णपणे पाण्याने पावसाच्या पाण्याने भरलेला आहे। आज आपण पाहू शकता की शिरूर कासार शहरातील जो सिद्धेश्वर बंधारा आहे हा बंधारा आज पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। अशा पद्धतीने छोटे मोठे नाले असतील इथलं पण पाणी सिद्धेश्वर बंधाऱ्यामध्ये येत आहे। आपण पाहू शकता बंधारा पूर्णपणे ओव्हरफ्लो भरलेला आहे। मी स्वतः पाण्यामध्ये उभा आहे, पाणी भर पावसामध्ये पाण्यामध्ये शूटिंग करत आहे। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बंधारा भरलेला आहे। याच बंधाऱ्यामधून पूर्ण शिरूर कासार शहराला पाणी पुरवठा होतो। विहीर असतील, बोर असतील किंवा गावातील झाड असतील, या सर्व ठिकाणी जो पाण्याचा पुरवठा आहे जमिनीमध्ये पाणी येथे मुरल्याच्या नंतर शिरूर कासार शहरातील बोरवेल्सला याचं पाणी देखील वाढत आहे। तुम्ही पाहू शकता बंधारा, तुम्ही पाहू शकता इकडच्या बाजूला जो नदी ओढ्यामधून जे पाणी येत आहे ते पाणी सिद्धेश्वर बंधाऱ्यामध्ये पूर्णपणे आज इथं येत आहे। त्या बाजूला पाहू शकता तुम्ही गढूळ पाणी आहे आणि त्याच्या समोरच तुम्ही पाहू शकता शुद्ध पाणी आहे। म्हणजे हे पाणी जे वरून येतं ते सिंधफणा मध्यम प्रकल्पामधून येतं आणि इकडचं जे पाणी आहे आणि हे पाणी तुम्ही पाहू शकता हे नदी मध्ये जे पाणी येत आहे ते ओढ्या नाल्यामधून डोंगर दऱ्यामधून हे पाणी येत आहे आणि हे पाणी इथं मिळून सिद्धेश्वर जे धरण आहे सिद्धेश्वर नदी आहे त्या सिद्धेश्वर नदीला हे पाणी मिळत आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये बंधारा भरलेला आहे। तुम्हाला जवळ येऊन हे पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही। भर पावसामध्ये आपण शिरूर कासार शहरातील जो सिद्धेश्वर बंधारा आहे तो पूर्णपणे आपण इथे भरलेला दाखवत आहेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक तुम्हाला शुद्ध पाणी दिसत आहे, पूर्णपणे सफेद पाणी आणि इकडच्या बाजूला आहे ते गढूळ पाणी येत आहे। नदी नाल्या ओढे जे असतील त्याच्यामधून हे पाणी येत आहे। सिद्धेश्वर बंधारा तुम्ही पाहू शकता इकडच्या साईडला पूर्णपणे भरलेला आहे आणि पाणी पाहू शकता तुम्ही किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी आहे। इकडच्या बाजूने बघा तुम्ही पाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे जे सिद्धेश्वर बंधाऱ्यामध्ये पाणी नदीला मिळत आहे।